शिवशाही बस बंद होणार की सुरूच राहणार? एसटी महामंडळाकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अपघाताच्या बातम्या येत असतानाच राज्यभरात वेगाने धावणारी शिवशाही बस बंद होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान सातत्याने पसरत असलेल्या अफवांवर अखेर एसटी महामंडळाने पडदा टाकला आहे. एसटी महामंडळाकडे सध्या 792 शिवशाही वातानुकूलित बसेस आहेत. यामध्ये कोणत्याही तांत्रिक दोष नाही, तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण महामंडळाकडून देण्यात आले आहे. शिवशाही बसेसची सेवा अविरतपणे सुरू राहणार. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण 792 शिवशाही बस आहेत. त्यापैकी 500 बस धावत असून उर्वरित 392 बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या वातानुकूलित असतात, मात्र आता त्यांचे लालपरीत रूपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार असल्याचेही बोलले जात होते, मात्र एसटी महामंडळाकडून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शिवशाही बसेसची सेवा अविरतपणे सुरू राहणार आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कधी सुरू झाली होती शिवशाही बस सेवा? शिवशाही बस प्रथम 10 जून 2017 रोजी मुंबई रत्नागिरी महामार्गावर धावली होती. तत्कालीन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात शिवशाही बस धावू लागल्या. त्यात महिलांना निम्या तिकिटाची सुविधा मिळू लागल्याने शिवशाही बस जोरात धावू लागल्या.